आक्षी साखर परिसरात पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्याने नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अवघ्या 41 मिनिटांच्या अंतराने बिबट्याने 2 वेगवेगळ्या व्यक्तींवर हल्ला करत परिसरात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या सलग हल्ल्यांमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आज पहाटे 6:04 हॉटेल आनंदजवळ बिबट्याने पहिल्या व्यक्तीवर अचानक हल्ला केला. ही घटना ताजी असतानाच याच बिबट्याने सकाळी 6:45 दुसऱ्या एका स्थानिक व्यक्तीवर हल्ला केल्याचे समोर आले. पहिल्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीची ओळख आनंद निषाद अशी झाली असून त्यांना गंभीर जखमा झाल्याचे सांगितले जाते. दुसरी जखमी व्यक्तीही स्थानिक असल्याचे वृत्त आहे. दोघांवर जोरदार झडप घेऊन बिबट्या अंधाराचा फायदा घेत लगेच पसार झाला. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याआधी नागाव परिसरात याच बिबट्याने 6 जणांना जखमी केले होते. त्यावेळी प्रशासनाने मोठी शोध मोहीम राबवली, मात्र बिबट्या हाती लागला नव्हता. काही दिवसांपूर्वी शोध मोहीम थांबल्यानंतर बिबट्या अजूनही परिसरातच आहे अशी भीती नागरिक व्यक्त करत होते आणि आजच्या 2 हल्ल्यांनी त्यांच्या या भीतीवर शिक्कामोर्तब झाले आहे. स्थानिक ग्रामस्थांनी आणि आक्षी येथील नागरिकांनी तातडीने या घटनेची माहिती वन विभाग आणि पोलीस प्रशासनाला कळवली आहे. प्रचंड शोध मोहीम राबवूनही बिबट्या हाती न लागल्याने रेस्क्यू टीम, पोलीस यंत्रणा आणि प्रशासन मागे हटले होते. त्यामुळे नागरिक अक्षरशः वाऱ्यावर होते अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. आजच्या 2 नव्या आणि गंभीर हल्ल्यानंतर वन विभाग, पोलीस प्रशासन आणि रेस्क्यू टीम पुन्हा एकदा या बिबट्याला पकडण्यासाठी मैदानात उतरणार का, असा संतप्त प्रश्न भयभीत नागरिक विचारत आहेत. नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. जनोदयकरिता सचिन मयेकर, रेवदंडा, अलिबाग.